हॅलो एव्हरीवन, मी शिवानीज ऑडिओ बुक अँड व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मी आज तुमच्यासाठी एक खूप सुंदर अशी कथा घेऊन आलेली आहे आणि होप सो तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकाल. आणि आता व्हिडिओला तुम्ही क्लिक केलंच आहे तर बघा ना शेवटपर्यंत. सो 2 ते 3 मिनटाची स्टोरी आहे, प्लीज स्किप नका करू. एका राजाला 4 राण्या होत्या. पहिली राणी इतकी सुंदर होती की तो तिला प्रेमाने बघतच राहायचा. दुसरी राणी इतकी सुंदर होती की तिला तो सतत जवळ घेऊन बसायचा. तिसरी राणी इतकी सुंदर होती की तिला कायम बरोबर घेऊन फिरायचा. पण चौथ्या राणीकडे तो कधीच लक्ष द्यायचा नाही. राजा म्हातारा झाला. तो मरणासन्न अवस्थेत असताना त्याने पहिल्या राणीला बोलावले आणि म्हणाला, मी तुला एवढे प्रेम दिले, तू माझ्याबरोबर येशील का? राणी म्हणाली, नाही, मी तुम्हाला इथेच सोडून देणार आहे. राजाला दुःख झाले. मग त्याने दुसऱ्या राणीला तोच प्रश्न विचारला. राणी म्हणाली, मी तुमच्या स्मशानापर्यंत येईन, त्यापुढे नाही. राजाला अपार दुःख झालं. त्याने आशेने तिसऱ्या राणीला विचारले, तू तरी माझ्याबरोबर येशील का नाही? तिसरी राणी म्हणाली, नाही, तुम्ही गेल्याबरोबर मी दुसऱ्या एका बरोबर जाणार आहे. आता मात्र राजाच्या दुःखाला पारावार राहिला नाही. तो विचार करून, मी या राण्यांवर माझे पूर्ण जीवन घालवले, त्या कधीही माझ्या नव्हत्याच. माझे जीवन व्यर्थ घालवले, फुकट वेळ, पैसा, आयुष्य खर्च केले. तेवढ्यात राजाची चौथी राणी तिथे आली, जिच्याकडे राजाने कधीच लक्ष दिलं नव्हतं. तिच्या अंगावर दागिने नव्हते, तिला अंगभर कपडे देखील नव्हते, की मुठभर मासही नव्हतं. ती म्हणाली, तुम्ही जाल तिकडे मी येईल, स्वर्गात असो की नरकात असो, कोणत्याही प्रकारचा जन्म असला तरी मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही, हे माझे तुम्हास वचन आहे. राजा थक्क होऊन समोर पाहत राहिला. विचार करू लागला, जिला मी प्रेम सोडा साधा प्रेमाचा शब्द कधी दिला नाही, पूर्ण आयुष्यात जिची कधी एक क्षणभर देखील काळजी केली नाही, ती आज माझ्यासाठी सर्वस्व अर्पण करत आहे. राजाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्याने मोठ्या समाधाने आपला प्राण त्याग केला. कोण होता तो राजा आणि कोण होत्या त्या 3 राण्या आणि कोण होती ती चौथी राणी? इतके प्रेम देऊनही तिने त्या राजाचा त्याग का नाही केला? त्या उलट ती चौथी राणी, जिच्याकडे राजाने कधीच लक्ष दिले नाही, पण तरीही राजासाठी एवढा त्याग का केला? तो राजा दुसरा तिसरा कोणी नसून तो स्वतः आपणच आहोत. आपली पहिली राणी जी आपल्याला जागेवरच सोडते ते म्हणजे आपले शरीर, ज्याला आपण आयुष्यभर बघत राहतो. आपली दुसरी राणी स्मशानापर्यंत येते, आपल्याला सोडण्यास येते, ती म्हणजे आपली मुले, आप्तेष्ट, मित्र व समाज. आपली तिसरी राणी जी आपल्याला सोडून दुसऱ्याकडे जाते, ती म्हणजे धन, पैसा. आपल्या मृत्यूनंतर लगेच ती दुसऱ्याची होते. आता सर्वात दुर्लक्षित चौथी राणी म्हणजे पुण्यकर्म, माणुसकी धर्म, जे आपण भावनेने, निस्वार्थीपणे आणि विना अहंकाराने करावे. पण ते न करता जिच्याकडे बघण्यास आपणास अजिबात वेळ नसतो, तरी पण ती आपल्याबरोबर येतच असते. सो जय भारत. अज्ञात लेखकाचे आभार. सौजन्य सोशल मीडिया. हा लेख ज्यांनी लिहिला त्यांना श्रेय जातं. मला हा लेख प्रचंड आवडला म्हणून मी फक्त तुमच्यासमोर वाचून दाखवला. होप सो तुम्हाला ही कथा खूप खूप आवडली असेल. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.